फायनली आपण देशासाठी काहीतरी कॉन्ट्रीब्यूट केलं आहे आणि येस मी वोट केलं. IBN लोकमतचे पण मी खूप आभार मानू इच्छितो, कारण की त्यांची खूप मदत झाली. चांगलं वाटत आहे वोटिंग केल्याबद्दल आणि तुम्हाला पण धन्यवाद देतो मला पहिल्यांदा वोटिंग करू दिल्याबद्दल. मतदार यादीत नाव नसलेल्या विदर्भामधल्या तरुणांना अखेर मिळाला मतदानाचा हक्क. IBN लोकमतच्या बातमीची प्रशासनानं घेतली दखल. रंडंट्या उन्हातही विदर्भात मतदानाला जोरदार प्रतिसाद. दुपारी 1 पर्यंत नक्षलग्रस्त गडचिरोलीत सर्वाधिक 44%, तर इतर ठिकाणी सरासरी 30% मतदान. नितीन गडकरी आणि मोहन भागवतांनी बजावला मतदानाचा हक्क. दिल्ली, उत्तर प्रदेशसह देशातल्या 91 जागांसाठी मतदान. सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका वाड्रांनी केलं मतदान. अरविंद केजरीवाल, योगेंद्र यादव आणि जनरल VK सिंगांनी सकाळी लवकरच केलं वोटिंग. दिल्ली आणि हरियाणात आम आदमी पार्टीसाठी मोठी परीक्षा. दिल्ली विधानसभेतलं यश आप कायम राखणार का, याचाच लागणार कस. बुलडाण्यामधल्या मोरगाव दिग्रज गावाचा मतदानावर बहिष्कार. मूलभूत सोयी नसल्यानं गावकऱ्यांनी घेतला बहिष्काराचा पवित्रा, तर काही मतदारांनी बजावला नोटाचा हक्क. जगातल्या सर्वात बुटक्या ज्योती आमगेनंही बजावला मतदानाचा हक्क, तर नागपूरमध्ये नव्या नवरीनंही केलं मतदान. आणि डॉक्टर विजयकुमार गावितांच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी कारवाई न केल्यानं हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारलं. गावितांनाही उत्पन्नाचा स्रोत स्पष्ट करण्याचे दिले आदेश.